राज्यातील शालेय क्रीडा क्षेत्रात फार मोठा असंतोष पसरला आहे. राज्यात शालेय क्रीडा स्पर्धा प्रतिवर्षी घेतल्या जातात. या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी इयत्ता 10वी-12वीच्या वर्गात असणाऱ्या विद्यार्थ्यांना सुमारे 90% शालेय प्रशासन आणि पालक वर्गाकडून प्रचंड विरोध होत आहे. कारण खेळाचा सराव यासह क्रीडा स्पर्धेच्या तयारीसाठी या सर्व खेळाडूंच्या अभ्यासाचा बराच वेळ खर्ची होतो. तसेच स्पर्धा प्रवेश फी आणि ग्रेस गुण मिळवण्यासाठी भरावी लागणारी फी भरणे शक्य होत नसल्याने शालेय उदयोन्मुख खेळाडूंना या क्रीडा स्पर्धेत सहभाग घेण्याची इच्छा असून सहभाग घेता येत नाही. विशेषतः राज्यातील सुमारे 95% मराठी माध्यम शाळांची ही परिस्थिती लक्षणीय आहे. म्हणूनच शालेय क्रीडा स्पर्धेत विद्यार्थी खेळाडूंचा सहभाग वाढावा, शालेय प्रशासनासह पालक व समाजातील प्रत्येक घटकाच्या मानसिकतेत बदल व्हावा, यासाठी शासनाने 2010च्या दशकात SSC बोर्डाच्या माध्यमातून शालेय खेळाडूंना ग्रेस गुण देण्याची योजना अंमलात आणली. या योजनेचे शासनाच्या क्रीडा विभागाने सर्व अडचणींवर मात करत 2022 पर्यंत शालेय क्रीडा स्पर्धेत सहभागी होऊन जे खेळाडू बोर्डाकडून दिल्या जाणाऱ्या ग्रेस गुणांसाठी पात्र होतात त्यांना या ग्रेस गुणांसाठी 2022-23 पर्यंत कसलीही फी आकारली नव्हती. या गुणांसंदर्भातील प्रस्ताव क्रीडा कार्यालयाकडून SSC बोर्डाकडे डायरेक्ट जात होते. यासाठी कोणतीही फी न आकारता ग्रेस गुण मिळत होते. परंतु 2023-24 पासून अशा ग्रेस गुणांच्या प्रस्तावासाठी फी आकारण्यास सुरुवात केली. 2023-24 मध्ये 25 रुपये असणारी फी 2024-25 मध्ये 49 आणि या वर्षापासून 84 रुपये आकारली जात आहे. एका शालेय खेळाडूला स्पर्धेत सहभागी होणे, त्यानंतर प्रत्यक्ष खेळणे आणि पुढे प्रावीण्य प्राप्तीनंतर ग्रेस गुणांसाठी शेकडो रुपयांचा भुर्दंड सोसावा लागत आहे. क्रीडा स्पर्धेत प्रावीण्य दाखवण्यासाठी वाढत चाललेला हा फीचा फुगवटा निश्चितच क्लेशदायक आहे. ही बाब शालेय क्रीडा क्षेत्राला हानिकारक आहे. आज ग्रेस गुणांसाठीच्या कार्यालयीन कामकाजासाठी क्रीडा विभागाकडून वर्गणी घेतली जात नाही, मात्र आपले सरकारी यंत्रणा आणि बोर्डाकडून ही ग्रेस गुणांसाठीची फी घेतली जाते. ही बाब चुकीची आहे. गेल्या 2 वर्षात क्रीडा विभाग, आपले सरकार आणि SSC बोर्ड या तीनही विभागांकडून वसूल केला जाणारा हा आवाजवी जिझिया कर माफ करावा. या क्रीडा स्पर्धा केवळ फी देऊ शकणाऱ्या श्रीमंत पालकांच्या मुलांसाठीच आहेत असे म्हणावे लागेल. शासनाच्या या चुकीच्या धोरणामुळे मराठी शाळेत शिकत असलेल्या सर्वसामान्य गरीब, विशेषतः ग्रामीण भागातील वाड्या वस्त्यांवरील दर्जेदार खेळाडूंना स्पर्धेपासून वंचित ठेवण्याचा हा प्रकार आहे. या अशा धोरणामुळे महाराष्ट्र राज्याचे ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवण्याचे गोड स्वप्न केवळ स्वप्नच राहत आहे, हे लक्षात घ्यावे लागेल. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.